सर्वप्रथम सर्व शिक्षकांना नमस्कार. माजी शिक्षकांना पण आताच्या शिक्षकांना. दादा मी गावाला असल्यामुळे माझी भाषा अशीच आहे. तरी शिक्षकांनी किती पण प्रयत्न केला भाषा सुधारायचा पण माझी भाषा सुधारली नाही. आता तुम्हाला पडलेला प्रश्न काही चौघजण काय आले तिथे, कारण की आम्ही चौघे पण जर शेवटच्या बँचवर बसायचो. हे बोलतात पुढच्या बँचमध्ये सर्वांनी भाषण केलं, आपलं पण भाषण झालं पाहिजे. त्यांना मी बोललो तुम्ही चौघं पण येत असाल तर आपण भाषण करू येतो. शिक्षकांनी शाळेमध्ये असताना कितीदा सांगितलं की भाषणामध्ये भाग घे, भाषणामध्ये भाग घे. तो भाषणामध्ये कधी भाग आम्ही घेतला नाही. पण ती काहीतरी आयुष्याची आठवण म्हणून माझी ते बोलायला आलो तर काहीतरी याच्या पुढे सांगायला होईल का मी बाबा शाळेमध्ये बरे असताना नाही पण निरोप समारंभाच्या वेळेस भाषण केलं. पहिल्या बँकेत बसायचं म्हणून तुला माहिती आहे. गिर्यामध्ये बोलू नको. पहिलं बोलायचं नंतर मॅडमच्या बद्दल बोलेल. मॅडम माझ्या क्लास टीचर होत्या 9वीला पण आणि 10वीला पण. जेव्हा मी 9वीला असताना जेव्हा सेकंड आपली दिवाळीच्या अगोदरची परीक्षा होते त्या परीक्षेला मी सर्व विषयात नापास झालेलो. सर्व विषयात नापास म्हणजे पण विषयामध्ये पास नव्हतो झालो. तर मॅडम माझ्या गावामध्ये यायचे वडवलीला. मी वडवलीवरून इथे शाळेत यायचो कारण की माझी आई पण या शाळेची शिक्षिका होती. तर मॅडम ते जनगणना करायला यायचे तेव्हा मॅडम आमच्या घरी यायच्या, त्याच्यामुळे त्या आईचा परिचय आलेला होता. मॅडम माझी आई या शाळेची विद्यार्थी असल्यावर ते आईला त्यांनी कंप्लेंट केली का मॅडम तुम्ही एका शाळेमध्ये या. आई एका शाळेमध्ये आल्या माझे काय कारनामे होते ते मॅडमनी सर्व सांगितले. आईने मला एवढा मारला. त्याच्यानंतर त्या 2 परीक्षा पास झालो ना, एका पण विषयात नापास नाही झालो. सर्व विषयात पास. नैना मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर नैना मॅडम म्हणजे नवीनच झाल्या होते शाळेमध्ये. आम्ही पाड्यावली शाळेमध्ये होतो. नैना मॅडमचं कसं लग्न वगैरे झालं नव्हतं. मी म्हणजे शाळेमध्ये असा विद्यार्थी सर्वात मस्ती करणारा विद्यार्थी म्हणजे मी. माझ्या जोडीला येईल टोली. मॅडम बोलायच्या की हा वर्गात बसत असेल तर मी तुम्हाला शिकवणार नाही. नैना मॅडम कितींदा बाहेर गेलेल्या मी शिकवणारच नाही. सर्व मुलं बोलायचे जा तू बाहेर. मॅडमला आलेलं मला फक्त 2च शिक्षक आठवतात, कैसेच मॅडम आणि नैना मॅडम. परदेशी मॅडम तुम्हाला आठवत असेल तुम्हाला माहिती देणार मीच तो. बरोबर सर. आता तुम्ही कैचे आणले असेल त्याचा उपयोग झाला नाही कारण माझे मीच राहिले नाही. कारण की तुम्ही आता कैचे आणून काय उपयोग होणार नाही. माझे केस पण राहिलेले नाही. वयोमानानुसार आता केस पण गेलेले. बोलून माझे 2 शब्द संपवले.